हाय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एक आत्ताच्या एक ब्लॉगमध्ये. मी मयुरी. तर बघा, ढगफुटीसारखा पाऊस चालू आहे सकाळपासून ढगफुटीसारखा पाऊस आहे. आत्ता थोडाफार कमी आला आहे. बघू शकता, लय पाऊस चालू आहे बाबा. सकाळी उठल्यापासून पाऊस आहे. सकाळी पहाटे उठल्यापासून आत्ता तरी बारीक बारीक लागायला लागले. सकाळीपासून एवढा ढगफुटीसारखा पाऊस लागतोय. चक्रीवारा पाऊस खूप बाबा भयंकर. बरं का, तुमच्याकडे आहे का सांगा. आता मे महिन्यात कुठे पाऊस असतो का? तरी पण बघा, मे महिन्यात अजून लोकांचं नाही का साफसफाई हे ते सगळं करायचं राहिलं. शेतातली कामं पण भरपूर सगळ्यांची बाकी आहेत. तरी हा पाऊस बघा कसं करतोय. अर्ध्या मे महिन्यातच सुरुवात केल्यानं तरी लागायचं. अजून जून महिना यायचं आहे, काय खरं नाही. आता लागतोय आणि नंतर मग ज्यावेळेस गरज असणार आहे पावसाळ्याची त्यावेळेस काय माहिती काय करतोय. आणि बघा तिथे हा एक ते झाड दिसतं ना, जांभा आहे तिथे. जांभ्याचं दगड आहे ना, तिथे झाड आहे. तिथे ते एक फुलाचं झाड आहे. आई लावले. बारीक चिंचसारखी पानं असतात त्या झाडाला आणि खूप असं छान फुलं आहेत त्या झाडावरती. आता मी जाऊ शकत नाही, तिथे पाऊस बघा चालू आहे त्यामुळे जाऊ शकत नाही. तुम्हाला दिसतच आहे पाऊस चालू आहे आणि आपले व्हिडिओ येत नाही जास्त. मी आहे आईकडे. तुम्हाला कालच व्हिडिओमध्ये सांगितलं, सगळ्याच व्हिडिओमध्ये सांगते मी आईकडे आहे. त्यामुळे माझ्या व्हिडिओ जास्त येत नाही. पण जेवढे मी व्हिडिओ टाकते तेवढ्या व्हिडिओला आपल्याला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा पण विसरू नका. काय थोडे दिवसच आहे इथे, नंतर काय आता झाली शाळा वगैरे चालू झाली की मी तिकडेच आहे, माझ्या घरीच जाणार आहे. तेव्हा व्हिडिओ वगैरे येत जातील. तर आपल्या चॅनलला सपोर्ट करा, लाईक करा, कमेंट करा. आणि तुम्ही तर सगळे सपोर्ट करता. तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट, सगळ्यांची साथ तर आहेच आपल्याला, पण अजून चांगला सपोर्ट करा आपल्याला. तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची खूप गरज आहे आणि खूप छान आहे आपली यूट्यूब फॅमिली. काही लोक असतात वाईट, पण वाईट लोक पण आपल्याला पाहिजेत आणि चांगली लोक पण आपल्याला पाहिजे असतात. चांगल्या वाईट लोकांशिवाय पण दुनिया कळत नाही कशी दुनिया असते, बरोबर की नाही. मी आज बॅक कॅमेऱ्याने दाखवत आहे तुम्हाला. सगळं पाऊस वगैरे बघा चालू आहे आणि कसं बांधकाम वगैरे सगळं असंच पडलं आहे बघा. अजून बघितलं ना, काल पण दाखवले व्हिडिओमध्ये बघा. सगळं खोदलेलं आहे, चर पडलं आहे, ते चर पूर्ण भरला आहे बघा खोदलेला. तर मी वाईट लोकांनी पण मला खूप भयंकर त्रास दिला आहे, पण माझी चांगली लोकं पण भरपूर आहेत. म्हणून मी वाईट लोकांना बरेच जण दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करते. तरी पण दुर्लक्ष करायचा प्रयत्न करते तरी पण खूप घाण कमेंट येतात बरं का. कालच एक व्हिडिओ टाकला आहे मी. एक जण म्हणतो आहे की नाही का, चान्स मारून घ्यायचं, इकडे आईकडे आहे ते पण चान्स मारून घ्यायचं, असं करायचं तसं करायचं, खूप वाईट बोलायचं, असं करायचं. आता हे काहीच बोलू शकणार नाही. हिचं तोंड बंद राहणार, हिच्या तोंडातनं शब्द फुटणार नाही, असं नाही. तुझ्यासारखं मी लाजा सोडली नाही. मी पाहुण्यांच्या शेवटीला मुलगी असते तरी पाहुण्यांच्या घरी आहे मी. शेवटीला मला इज्जतीतच वागावं लागतं, समजलं ना. आपल्या घरी कसंही राहिलं, कसंही वागा तरी चालतं. जरी आपला जन्म इथे झालेला असतं तरी कसं वागायचं कसं नाही, शेवटीला आपण आज पाहुणे आहोत तिथं. आपला अधिकार नसतं एवढं. आणि मी ते शिव्या देऊ शकत नाही आईच्या समोर वगैरे. मला आई म्हणाला त्यापेक्षा चॅनल चालवू नको, बंद करून टाक. त्यामुळे म्हटलं जाऊ दे, तुमच्या कोणाच्या तोंडाला लागण्यासारखं नाही. मला चांगले लोक पण बरेच जण म्हणत असतात की जाऊ द्या ताई, असल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, तुम्ही आपलं पुढे चालत जा, आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो, आम्ही तुम्हाला साथ देतो. त्यांचं तर खूप 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 आभार मानते मी. आणि वाईट लोकांचं पण तुमचे आभार मानते, कारण की तुमच्याशिवाय मला दुनिया कळणार नाही, ही दुनिया कशी आहे ती. आणि बरेच लोकांचं मी खरं रूप बघितलं आहे बरं का. खूप जणांचं खरं रूप बघितलं आहे. एक दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत, असं आहेत बरं का. तर कसं आहे, मारणाऱ्याचं हात धरू शकतो पण बोलणाऱ्याचं तोंड धरू शकत नाही, असं आहे. ते म्हणतात ना, भुकणारा कुत्रा चावत नाही आणि चावणारा कुत्रा भुकत नाही, तसं असतं. म्हणलं जाऊ दे, अशा लोकांकडे मी लक्ष घालत नाही वगैरे. तुला म्हटलं ते बघा, ते सुकटवाले आले आहेत सुकट घेऊन. किती पावसात न आलेले आहेत सुकट. काय
बिचारा भिजत चाललेत पोलिंग सुपट घेऊन. तर चला मित्रांनो, आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट करा आणि थोडे दिवस अजून सपोर्ट करा. मी लाईव्ह पण घेत जाणार आहे बरं का. बऱ्याच जणांच्या मला कमेंट आहेत, लाईव्ह नाही दिसत तुम्ही, ऑनलाईन दिसत नाही, काय नाही. कसं ऑनलाईन येणार सांगा बरं. इकडे कामं चालू आहेत आणि ऑनलाईन काय येत आहे. एक तर टेन्शन, ते कामगार नाही अजून आलेत. तो एक कामगार गेला आहे, मुंबईला गेला आहे. आज 8 दिवस होतील, अजून आला नाही मुंबईवरून. आजच बसणार आहे म्हटलं, उद्या सकाळी येणार काम. बघूया आता कसं होते, काय होते ते. बरं होईल लवकरात लवकर हे सभामंडप झालं असतं ना, म्हणजे टेन्शन नसतं. आतलं प्लॅस्टर वगैरे तुम्हाला तर माहिती आहे किती घाण होणार पावसा पाण्यातनं. आतला प्लॅस्टर वगैरे सगळं बाकी आता करायचं आहे म्हटल्यावरती खूप घाण, खूप राडा होणार आहे सगळ्यात. लय अवघड आहे बघा. बघा पाऊस अजिबात थांबत नाही आहे, पाऊस कंटिन्यू चालू आहे. तर चला बाय बाय सगळ्यांना, भेटू आपण नंतरच्या ब्लॉगमध्ये. काय